नमस्कार मंडळी. तर आज आलेलो आहोत आम्ही हुंड्याला. आम्ही बोलतोय कारण माझ्यासोबत राजदीप पण आहे, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत हुंड्याला. आणि हुंड्याला आलो आहे पालखीसाठी. आणि माझ्यासोबत आहे प्रणय, माझा क्लासमेट कॉलेजचा. त्यांनी खास आमंत्रण केला की तू ये आपल्या पालखीला. नक्कीच यावर्षी आपला देव मंदिरात बसलेला आहे, विराजमान जीर्णोद्धार झालेला आहे. तर नक्कीच बोलते यावर्षी ये. दरवर्षी येतो असा, तर यावर्षी जरा खास आमंत्रण. तर आलो. तर नेहमी प्रणय बोलवत असते, तर यावर्षी सुद्धा बोलवल्याबद्दल धन्यवाद प्रणय. आणि आता आमचा जेवण खाऊन झालेला आहे. तर थोडासा इकडं बघा त्याचा काय चाललं आहे. असं नाही, थोडासा स्वीट्स आडला जेवल्यानंतर खाऊन झाला. आता चाललो डायरेक्ट पालखीमध्ये. तर चला भेटू पालखीला. चला चला निघा. आणि आता आलेलो आहोत आपण हुंड्याच्या मंदिरामध्ये. पालखीचे सजावट सुद्धा संपूर्ण झालेले आहे पालखीचे. थोड्या वेळात आरती सुरू होईल आणि मग पालखी निघेल गावामध्ये वाजत जातो.
कोण ना आली पालखीला? हा तू आलेली मग तुला विचारलं नाही? तुला बोलवलीच नाही, भेटलीच नाही, गपचूप गेली? मग कोण आतू तुझी? पायल आतू? पायल आतू आहे. पायल आतूची भाचीच बघा. का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्रीराम. नाचत असशील ना तू? कुठलं गाणं आवडते नाचायला? मराठी बोली. दाखव आता, दाखव आता, दाखव. इथे इथं दाखव, इथं दाखव, दाखव. क्यूट, एकदम भारी नाचतेस, हसतेस पण एकदम भारी ना. चल बाय बाय. चल. पायल सारखी डान्सर झालंय ना. हो बोलते. चल बाय बाय. कुठे कुठे? चल म्हणजे टाटा करतेस काय? बाय बाय. ओके, थँक्यू. तर चला, पालखी सोहळा तर तुम्ही बघितलाच असेल. तर आता आम्ही सुद्धा निघालो घरी जायला. तर आजचा हा रामनवमीचा हुंड्याची पालखीचा ब्लॉग इथंच संपवतो. चला, जय श्रीराम. जय श्रीराम. बाय बाय. आणि हॅलो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं ना. आता पालख्या सुरू झाल्यात. आईचे पालख्यानंतरचे पहिली पालखी आहे. नंतर पालख्या आता भरपूर येतील चॅनलवरती. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय श्रीराम. माझ्या वतीने सगळा यो काय बोललाय भाई, याचा तरी ऐका बाबा आणि करा सबस्क्राईब.